श्री स्वामी समर्थ. जेव्हा मन शांत असते तेव्हाच निर्णय योग्य घेतला जातो. अहंकार, राग किंवा भीतीमध्ये घेतलेले निर्णय चुकतात. स्वामी सांगतात की एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर प्रथम मन शांत करा, मगच विचार करा. शांत मन हेच स्वामींचे रूप आहे. अपमान सहन करणे म्हणजे कमजोरी नाही, ती तुमची सर्वात मोठी ताकद असते. जो अपमान पचवतो तोच जग जिंकतो. स्वामींचे अनेक भक्त अपमानातूनच उभे राहिले. स्वामींचे मार्गदर्शन सांगते की प्रतिक्रिया न देता सहनशीलतेने जग जिंका. प्रत्येकाच्या आयुष्यातील वेदना वेगळ्या असतात. आपली इतरांशी तुलना न करता स्वामींवर विश्वास ठेवा. आपण आपल्या दुःखांची इतरांच्या सुखाशी तुलना करतो, पण स्वामी सांगतात की प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. तुमची वाट, तुमचे कर्म आणि त्यावरच स्वामींचे कृपाछत्र आहे. भूतकालाच्या ओझ्याने वर्तमान आणि भविष्य गमावू नका. स्वामी सांगतात की भूतकालाकडे बघत राहिलो तर पुढे जाणे अशक्य होते. जे घडले ते सोडून द्या. तुमचे यश, सुख आणि स्वामींची कृपा पुढे आहे. स्वामींच्या नित्य नामस्मरणाने तुमचे मन, शरीर आणि घर सुरक्षित राहते. जसे शरीराला दररोज अन्न लागते तसेच आत्म्यासाठी नामस्मरण गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे नाम उच्चारल्याने अतींद्रिय शक्ती तुमच्याभोवती संरक्षणाचे वलय तयार करते. जिथे विश्वास आहे तिथे मार्ग असतो. स्वामी तुमचे आयुष्य बदलू शकतात. नकारात्मक बोलणे हे आपल्या कृतीचे प्रतिबिंब असते. स्वामी सांगतात की शब्दांत ताकद आहे, म्हणून स्वतःबद्दल, आपल्या प्रयत्नांबद्दल नेहमी सकारात्मक बोला. यश निश्चित आहे. निःस्वार्थ सेवा हीच खऱ्या भक्तीची सुरुवात आहे. जर तुम्ही सेवा करत असताना त्याचे बक्षीस शोधत असाल तर ती सौदेबाजी आहे. स्वामी सांगतात की सेवा करा कारण ती तुम्हाला उन्नती देते, अपेक्षा नको. कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवून काही सांगितले असेल तर ते गुपित ठेवा. आजच्या जगात विश्वास ठेवण्यासारखी माणसे कमी आहेत. स्वामी सांगतात की इतरांचे गुपित जपणे म्हणजे आपल्यात देवता स्वरूप निर्माण करणे. दिवसाची सुरुवात जशी तसाच संपूर्ण दिवस जातो. स्वामी सांगतात की एखादे चांगले प्रवचन, श्लोक, मंत्र किंवा प्रार्थना दिवसाच्या सुरुवातीला म्हटले किंवा ऐकले की तो दिवस सुफल संपन्न होतो. बाह्य जगाशी लढण्याआधी आतल्या मनाला शांत करा. स्वामी सांगतात की सर्व समस्या मनातूनच सुरू होतात. मन जर समजून घेतले, शिस्तीत आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. मनात जो त्रास आहे तो शब्दांत नको तर भावनांतून स्वामींना सांगा. काही गोष्टी कोणालाही सांगता येत नाहीत. अशा वेळी डोळे मिटून फक्त स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि सगळे दुःख त्यांच्या चरणी अर्पण करा. तुम्हाला हलके वाटेल आणि उत्तर व स्वामी कृपा नक्की मिळेल. स्वामींचे संदेश तुमच्या मनाला आधार देतात, संकटात प्रकाश दाखवतात आणि जीवनात समाधान देतात. फक्त स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. जय जय श्री स्वामी समर्थ.